श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत, 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पर्यंत स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सप्ताह कालावधी राबवतो. या सप्ताह कालावधीमध्ये श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण, त्यासोबतच अखंड सेवा, प्रहर सेवा ज्याला म्हणतात, तर या प्रहर सेवेमध्ये 2 सेवेकरी हे श्री स्वामीचरित्र सारामृताचे अखंड पाठ करतात. 2 सेवेकरी अखंड महाराजांचं नामस्मरण करतात आणि 2 सेवेकरी हे अखंड वीणावादन करत असतात. त्याला आपण प्रहर सेवा असं म्हणतो. त्यासोबतच याग वगैरे, मग आता यागामध्ये गणेश याग, चंडी याग, रुद्रयाग, गीताई याग, स्वामी याग असे याग सुद्धा घेतले जातात. तर त्यामुळं या विविध सेवेमध्ये तुम्हाला सहभागी होता आलं नाही किंवा तुम्हाला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचंय, पण तुम्ही सप्ताह कालावधीमध्ये पारायण करू शकत नसाल, म्हणजे सगळ्यात मोठी अडचण ती म्हणजे आपला मासिक धर्म. काही भगिनींची अडचण असेल की 9 तारखेला माझा मासिक धर्माची डेट आहे, तर मग मला ते शक्य होणार नाही, किंवा मला आधी मासिक धर्म आलेला आहे पण 9 तारखेला म्हणजे माझा दुसरा तिसराच दिवस आहे, त्याच्यामुळे माझे ते सुरुवातीचे 2-3 दिवस स्किप होतील, किंवा आम्हाला सुतक वगैरे विटाळ वगैरे आलेला आहे तर 10-12 तारखेपर्यंत तो विटाळ संपणार नाही, त्यामुळे आम्हाला या सेवेमध्ये सहभागी होता येणार नाही, असं कुणाच्या मनामध्ये जर शंका असेल तर तशा माझ्या बंधू भगिनींसाठी आपल्याला 3 दिवसाचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करता येतं. कारण 7 दिवसाचा सप्ताह कालावधीसाठी तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकत नसाल, तर अशा वेळेस तुम्हाला शेवटचे 3 दिवस जर मिळाले तर त्या 3 दिवसामध्ये तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं 3 दिवसीय पारायण करू शकतो. तुम्ही म्हणाल की 3 दिवसीय आपण करू शकतो का? हो, निश्चितच. कारण मी नेहमी माझ्या घरामध्ये 3 दिवसाचं श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करते, त्यामुळं तुम्ही सुद्धा या ग्रंथाचं पारायण करू शकता. कारण फक्त आपल्याला बैठक आवश्यक आहे. कारण आपण जेव्हा सप्ताहामध्ये बसतो तर सप्ताहामध्ये आपल्याला 2 तास एका दिवशी लागत असतात, तर आपल्याला 3 दिवसीय पारायणामध्ये एकेका दिवशी आपल्याला 22 अध्याय असतात, त्यामुळं थोडा वेळ आपल्याला जास्त लागतो. परंतु 3 दिवसाचं पारायण आपण घरी करू शकतो. फक्त 1 दिवसीय पारायण जे असतं ते आपण फक्त दत्तधामाच्या ठिकाणी करायचे. 1 दिवसीय पारायण घरी करू नये. आणि म्हणजे आता आपल्याला दररोज 2 तास 7 दिवसासाठी लागत असतील, किंवा 3 दिवसाचं पारायण करताना एका दिवशी आपल्याला 4 ते 5 तास लागत असतील, तर 1 दिवसीय पारायण करायचं म्हटलं तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण आपल्याला दिवस लागू शकतो. म्हणून आपण ते घरी पारायण करायचं नाही. कारण फक्त वाचून महत्व नाही, तर त्यातला सार सुद्धा आपल्याला कळायला हवा, किंवा वाचल्यानंतर आपण भक्तिभावाने त्यात रममान सुद्धा झालं पाहिजे. त्यामुळं म्हणजे फक्त वाचन करायचं म्हणून नाही, तर आपल्याला पारायण असं करायचं की त्यातली प्रत्येक लीला ही आपल्याला समजली पाहिजे. आपण त्या लीलेमध्ये स्वतःला सहभागी करून घेतलं पाहिजे, किंवा आपल्या डोळ्यासमोर ते सगळं चित्र उभं टाकलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला वाचन करायचं असतं, तर ते पारायण केल्याचं समाधान आपल्याला प्राप्त होतं. फक्त सुपरफास्ट ट्रेन सारखं फक्त बोट ठेवायचं आणि पुढे पुढे वाचत जायचं, त्याला काही अर्थ नाही. आता 1 दिवसीय पारायण दत्तधामाच्या ठिकाणी करतात, तर तिथल्या लोकांच्या स्पीड या वाढलेल्या असतात, कारण सतत पारायण करून ते शब्द त्यांच्या तोंडी पडलेले असतात, त्यामुळं ते पटापट वाचत असतात, त्यामुळं ते म्हणजे कमी कालावधीमध्ये ते पारायण होतं. तर तशा ठिकाणी जर आपण पारायण केलं तर आपण फक्त म्हणजे वाचणारे वाचत राहतात स्पीडनी आणि आपण फक्त बोट फिरवण्याचं काम करतो आणि ते पारायण केलं याचं एक समाधान मानून घेतो. पण तशा समाधानापेक्षा तुम्ही 7 दिवसाचा सप्ताह कालावधी म्हणजे पारायण केलं तर अतिउत्तम. परंतु काही अशा अडचणीमुळं आपल्याला पारायण शक्य नाही, पण पारायण करण्याची तीव्र इच्छा आहे, तुम्हाला पारायण करायचंच आहे या सप्ताह कालावधीमध्ये, तर अशा वेळेस जर तुम्हाला 3 दिवस कुठल्याही अडचणी नसतील तर निश्चित तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता. तर यासाठी नियम काय आहेत, जे आपण 7 दिवसाच्या सप्ताहासाठी जे नियम आहेत तेच 3 दिवसाच्या पारायणासाठी सुद्धा नियम पाळायचे आहेत. तर 3 दिवसाच्या पारायणासाठीचे नियम मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पहिला नियम म्हणजे आपल्याला परान्न घ्यायचं नाही.
दुसरा नियम म्हणजे आपल्याला कांदा लसूण हे आपल्या आहारामधून वर्ज्य करायचेत आणि एकच धान्य आपल्याला खायचंय. आपल्याला कडधान्य कुठल्याही प्रकारची खायची नाहीत. त्याच्यामुळं एक धान्य तुम्ही पोळी किंवा भाकरी हे खाऊ शकता. आता 3 दिवसाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्ही काहीही खाऊन राहू शकता, कारण 3 दिवस आपले असे सहज निघून जातात आणि तिसऱ्या दिवशीच आपला उद्यापन असतं. त्यामुळं आपण जे नैवेद्य केलेलं आहे किंवा आपलं पारायण झालं, नैवेद्य अर्पण केला की त्यानंतर तुम्ही काहीही खाल्लं तिसऱ्या दिवशी तर चालतं. म्हणजे 2 दिवसाचा प्रश्न आहे, तर तुम्ही हे नियम पाळायला हवेत. भाज्या तुम्ही कुठल्या पण खाऊ शकता, परंतु काही भाज्या अशा असतात की जे खाल्ल्यामुळं आपल्याला ऍसिडिटी वाढते. जसं की शेपूची भाजी खाल्ली तर आपली ऍसिडिटी वाढते. त्यामुळं म्हणजे असं म्हटलं जातं की म्हणजे पारायणाच्या काळामध्ये आपल्याला ढेकर द्यायचा नाही किंवा जांभळी आली नाही पाहिजे. म्हणजे या प्रकारचे साधे सोपे जे नियम आहेत की जेणेकरून म्हणजे आपल्याला झोप येऊ नये, आपली ऍसिडिटी वाढू नये. कारण आपल्याला बैठक ठेवून पारायण करायचे. बैठक जास्त काळ असल्यामुळे आपलं अन्न सुद्धा पचन व्हायला हवं. ते पचन नाही झालं तर आपल्याला म्हणजे ऍसिडिटीचे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे ते प्रॉब्लेम होऊ नये, त्या अडचणी आपल्याला येऊ नये म्हणून आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. कांदा लसूण वर्ज्य. कांदा लसूण तर हा सात्विक अन्नामध्ये येत नाही, कारण हा तामसी पदार्थ आहे आणि ह्या काळामध्ये आपल्याला शांत राहायचं आहे. कुणालाही वाईट बोलायचं नाही की जेणेकरून तामसी वृत्तीचे पदार्थ खाल्ले तर आपल्याला राग लवकर येईल आणि त्या रागापोटी आपण कुणाला काही अपशब्द बोलून जाल. यामुळे आपल्याला हे तामसिक पदार्थ वर्ज्य करायचे. साधा सात्विक आहार घेऊन आपल्याला हे पारायण करायचे. त्यानंतर झोपण्याचा नियम म्हणजे आपल्याला खाली जमिनीवरती झोपायचे आणि जर कुणाला पाठीचे आजार असतील किंवा तुम्हाला खाली वागता येत नसेल तर अशा वेळेस तुम्ही दिवाणवर झोपू शकता. दिवाणवरची गादी काढून टाकायची आणि दिवाणवर सतरंजी बेडशीट वगैरे टाकून तुम्ही दिवाणवर झोपू शकता. परंतु म्हणजे आपल्याला बेडवर झोपायचं नाही. आता काहींचा प्रश्न असतो की आम्ही संतती प्राप्तीसाठी ट्रीटमेंट घेतोय तर मग आम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं का? गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करताना तुम्हाला कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तुम्ही जरी ट्रीटमेंट घेत असाल तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही पारायण करताय, मग तुम्ही सप्ताह कालावधीत बसा किंवा 3 दिवसाचं पारायण करा, तुम्हाला कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायलाच हवं. कारण जे ग्रंथामध्ये जे नियम दिलेले आहेत ते नियम आपल्याला पाळणं अनिवार्य आहे. त्यामुळे ते पाळावेच लागतात. त्यामुळं तुम्हाला कडकडीत ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचंय. त्यानंतर किंवा चामड्याची चप्पल आपण घातली नाही पाहिजे. मग तुम्ही रबरी वगैरे चप्पल असतील तर ती चप्पल वापरा, परंतु चामडं हे आपल्या अंगावरती पारायण कालावधीमध्ये नसलं पाहिजे. त्यासोबत मग आता हे पारायण करताना हे साधे सोपेच नियम आहेत जे आहार आणि विहाराबद्दल आहेत. 3 दिवसाचाच प्रश्न असल्या कारणानं आपण म्हणजे चांगल्या पद्धतीनं हे नियम पाळू शकतो. त्यानंतर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला दोन्ही टाइम आपण जे काही खातो तेच नैवेद्य आपल्याला महाराजांना ठेवायचं आहे, सकाळी सुद्धा संध्याकाळी सुद्धा. आता काही जण म्हणतात की एकच वेळेस जेवण करायचं, तर असं काही नाही. आपण शरीराला त्रास करून कुठल्या सेवा करायच्या नाहीत. शरीरालाही त्रास झाला नाही पाहिजे आणि आपल्याकडून सेवा सुद्धा उत्तमरित्या झाल्या पाहिजे. कारण जर शरीराला त्रास होत असेल तर अशा वेळेस आपण ज्या सेवा करतो तर त्या सेवेमध्ये आपलं मन रमत नाही. त्यामुळं आपल्या शरीराला त्रास होईल असं काही करायचं नाही. जर तुम्हाला शक्य असेल, तुमची तब्येत वगैरे चांगली असेल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही निश्चित एक टाइम जेवण करून तुम्ही पारायण करू शकता. परंतु हा काही अट्टहास नाही की तुम्ही एकच टाइम जेवण केलं पाहिजे. तुम्ही दोन्ही टाइम भरपेट जेवण करा आणि भरपेट जेवण करून तुम्ही हे पारायण करू शकता. त्यामुळं फक्त आपल्याला एक धान्य आहे, त्यामुळं एकदा म्हणजे आपल्याला वेगवेगळं चमचमीत खायच्या सवयी असल्यामुळं आपल्याला हा आहार साधा सात्विक आहार आपल्याला जात नाही. त्यामुळं तुम्ही दोन्ही टाइम जेवण केलं तरीही चालतं. हे पारायण करताना संध्याकाळी सुद्धा आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचंय. मग आता गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना विष्णू सहस्त्रनामावली कसं काय वाचायचंय, तर जे दिवसभरामध्ये आपल्या हातून काही दोष झालेले असतात, मग ते कायिक दोष असतात, वाचिक दोष असतात, तर हे अशा प्रकारचे अनाधानानं जे काही दोष झालेले असतात तर त्या दोषांचं पाप आपल्याला लागू नये. त्या दोषांमुळं आपण जे पुण्यकर्म करायलो तर त्याचं पुण्यकर्म कमी होऊ नये म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचं आहे. आणि म्हणजे दररोज संध्याकाळी. मग तुम्ही 3 दिवसाचं पारायण करा अथवा तुम्ही 7 दिवसाचं सप्ताहामध्ये पारायणासाठी बसा, परंतु विष्णू सहस्त्रनामावली तुम्हाला दररोज संध्याकाळी वाचायचे की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत जर काही दोष आपल्याला लागले असतील तर ते दोष नाहीसे व्हावेत म्हणून आपल्याला या विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचंय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारायण करताना आपल्याला आधी कुठल्या सेवा घ्यायच्यात, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ज्या दिवशी पारायणासाठी बसणार आहात शक्यतोपर्यंत पारायण हे ब्रह्ममुहूर्तावर करायचं. कारण सकाळचा टाइम हा फ्रेश असतो.
सकाळी म्हणजे वातावरण सुद्धा शुद्ध असतं आणि शांत असतं, त्यामुळं सकाळचा कालावधी निवडायचा. जर तुम्ही घरी पारायण करत असाल तर जे सप्ताहासाठी बसलेत तर सप्ताहासाठी जे केंद्रामध्ये टाइम दिलेला आहे त्याच टाइमला त्यांना पारायण करावं लागतं. परंतु जर तुम्ही घरी पारायण करत असाल तर शक्यतोपर्यंत ब्रह्ममुहूर्तावर आपण पारायण करायचं, कारण सकाळचं वातावरण शुद्ध आणि शांत असतं. त्यामुळं सकाळी एकदा पारायण होऊन गेलं की मग दिवसभर आपण आपल्या कामासाठी पण फ्री होतो. एक म्हणजे कुठलंही आपलं काम अधुरं राहत नाही. म्हणजे आपण पारायण करताय म्हणून आपल्या कुठल्या कामात व्यत्यय येतो असंही होणार नाही. त्यामुळं थोडंसं तुम्हाला 3 दिवस 7 दिवस लवकर उठावं लागेल एवढाच प्रश्न आहे. परंतु तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर पारायण केलं तर अतिउत्तम असतं. आणि असं नाही की 7 दिवसाचंच पारायण केलं तर आपल्याला महाराज प्रचिती देतात किंवा 7 दिवसाचंच पारायणाची आपल्याला फलश्रुती चांगली असते असं नाही. तुम्ही 3 दिवसाचं सुद्धा भाव शुद्ध ठेवून पारायण करा तर निश्चित त्याची फलश्रुती सुद्धा तुम्हाला चांगली मिळते आणि त्यासोबतच महाराजांची प्रचिती सुद्धा तुम्हाला येते. फक्त आता महाराजांची प्रचिती घ्यायची म्हणूनच आपल्याला पारायण करायचंय असं नाही. तर या जन्मी म्हणजे माणसाचा जन्म आपल्याला भेटलाय तर त्या जन्मामध्ये काहीतरी सार्थकी काम आपलं व्हावं, काहीतरी आपल्याकडनं सेवा व्हाव्यात म्हणून आपल्याला सेवा करायच्या असतात. मग आता तुमच्या वेळेनुसार शेवटी तुम्ही ठरवा, कारण मला तरी ब्रह्ममुहूर्त चांगला वाटतो आणि ब्रह्ममुहूर्त चांगला असतो सुद्धा. पण तुम्हाला जर सकाळी शक्य नसेल, तुम्हाला रात्री उशिरापर्यंत काम असेल तर सकाळी उठून तुम्हाला हे शक्य नसेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही पारायण कधीही करू शकता. परंतु 12 ते 12:30 हा कालावधी वगळायचा आहे, कारण हा कालावधी महाराजांच्या भिक्षेचा, दत्त महाराजांच्या भिक्षेचा कालावधी आहे. त्यामुळं हा कालावधी वगळता तुम्ही कधीही पारायण करू शकता. तर हे पारायण करण्याच्या सुरुवातीला आपल्याला महाराजांचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्तवन घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष घ्यायचंय, कारण कुठल्याही कामाची सुरुवात आपण गणेशाच्या पूजनाने करत असतो. त्यामुळं आपल्या पारायणामध्ये कुठलंही विघ्न न येता आपलं हे पारायण पूर्ण व्हावं म्हणून आपल्याला गणपती अथर्व शीर्ष घ्यायचंय. 1 माळ गायत्री मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राची घ्यायची आणि त्यानंतर मग आपलं जे पारायण आहे ते पारायण सुरू करायचं. मग आता तुम्ही 3 दिवसाचं पारायण करत असाल किंवा तुम्ही 7 दिवसाचं पारायण करत असाल तरी सुद्धा तुमच्या ज्या नित्यसेवा आहेत त्या नित्यसेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. म्हणजे हे पारायण करताय म्हणून तुम्हाला नित्यसेवा डावळायच्या नाहीत, तर नित्यसेवा आपल्या रेग्युलरच्या झाल्या पाहिजेत. या पद्धतीनं आपल्याला कुठलीही पारायण, कुठलंही व्रतवैकल्य जर करत असाल तरी सुद्धा नित्यसेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. नित्यसेवेला डावळून आपल्याला इतर सेवा किंवा इतर पारायण वगैरे करायचे नाहीत म्हणजे ते केले तरी सुद्धा आपल्याला नित्यसेवा मात्र अखंड ही सेवा आपली दररोज नित्यनियमाने चालू असायला हवी. म्हणजे यासाठी जास्त वेळ लागतोय म्हणून ही सेवा आपल्याला डावळायची नाही, तर ही सेवा करूनच आपल्याला इतर सेवा करायच्यात. या पद्धतीनं आपल्याला 3 दिवसाचं पारायण करायचंय. मनामध्ये खूप शंका असतील, मनामध्ये खूप उत्साह असेल सप्ताहाचा, परंतु सप्ताहात अडचणी आल्या तर निश्चितपणे तुम्ही हे 3 दिवसाचं पारायण करून तुमच्या मनाचं समाधान करून घेऊ शकता. किंवा एक महाराजांच्या सेवेत फुल नाही फुलाची पाकळी या पद्धतीनं तुम्ही 3 दिवसाचं पारायण निश्चितच करू शकता. तर पारायण 7 दिवसाचं केलं तरी ते तेवढंच आपल्याला वाचण्यासाठी राहणार आहे, 3 दिवसासाठी केलं तरी ते तेवढंच राहणार आहे. फक्त आपल्याला वेळ जास्त लागतो, तर वेळ जास्त लागल्यामुळं आपलं मन जास्त काळ रमेल याचं शाश्वती नसते, कारण मन हे चंचल आहे, भरकटत राहतं. त्यामुळं जास्त कालावधी लागत असल्यामुळं थोडंसं आपल्यावरती ओझं असल्यासारखंही वाटतं. पण तुमची इच्छा तीव्र असेल तर सहजरित्या तुम्ही 4 तास 5 तास बसून हे पारायण करू शकता. यासाठी 5 तासाच्या वर तुम्हाला कालावधी लागणार नाही. 5 तासाच्या आतच पारायण होतं, 5 तासाच्या पेक्षा जास्त लागणार नाही. त्यामुळे तुम्ही आवर्जून 3 दिवसाचं पारायण करून ही सेवा महाराजांच्या चरणी, दत्त महाराजांच्या चरणी रुजू करू शकता. तर आवर्जून तुम्ही सप्ताहासाठी बसू शकत नसाल काही अडचणींमुळे तर तुम्ही निश्चित 3 दिवसाचं पारायण करा आणि सेवेचा लाभ घ्या. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.